झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पलूस कडेगाव मतदारसंघाच्या उमेदवार निश्चितीची आज बैठक आदरणीय संघटन मंत्री मकरंद भाऊ तसेच आदरणीय पृथ्वीराज बाबा आदरणीय संग्राम भाऊ यांच्या उपस्थितीत पार पडली। खरं म्हटलं तर कार्यकर्त्यांना उत्कंठ होती कशा पद्धतीनं समन्वय साधतात, पण आम्ही सगळीच मंडळी पक्षाची शिस्त अंगी बाणवणारे आहोत, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना यात न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळं आमचे प्रत्येक उमेदवार हे चांगले चारित्र्य असणारे, लोकांशी कनेक्ट चांगला असणारे, वेळ देणारे आणि पक्षाची शिस्त अतिशय काटेकोरपणे बांधणारे असले पाहिजेत असा आग्रह मकरंद भाऊंनी धरला। त्याप्रमाणे आम्ही सगळे उमेदवारांची यादी त्यांना दिली आणि ज्यांचा रिपोर्ट चांगला आहे, सर्व्हे चांगला आहे, असे अनेक उमेदवार आम्ही सिलेक्ट केले। त्याप्रमाणे तुम्हाला लवकरच त्याची यादी मिळेल। पण या इथून पुढे पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये एक विकासाचं वारं चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सगळ्या जनतेनं आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला होता। तोच कित्ता आणि तोच पाठिंबा आता या वेळेला देखील जनता गिरवेल, कारण सगळे उमेदवार त्यावेळेला होते ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्यांनी लोकांची कामं केली। आतापर्यंतच्या इतिहासात एवढा कधी विकास निधी आला नव्हता, तेवढा विकास निधी संग्राम भाऊ आणि सगळ्या आमच्या सभापतींच्या मार्गदर्शनाखाली आणला। त्यामुळं इथून पुढे जनता आमचं काम बघूनच आम्हाला मतं देणार आहे, आमचं काम बघूनच आम्हाला पाठिंबा देणार आहे। निश्चितपणानं आमचं काम चांगलं झालंय। आमचं जे प्रगती पुस्तक आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवू आणि निश्चितपणानं त्या प्रगती पुस्तकावर उद्या जनता आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान करणार आहे असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो, आता इथून पुढे ताकदीनं लोकांसमोर जाऊन लोकांना विनम्रपणे आपण आवाहन करू की भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की सर्वसमावेशक धोरण या भारतीय जनता पार्टीनं अवलंबलं। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विजन खाली, नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी असे अतिशय जोमानं काम करते। जे निकाल नगरपालिकांचे, महानगरपालिकांचे लागले तेच निकालांची पुनरावृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात नक्की होईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।